नमस्कार. महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण मागील काही व्हिडिओजच्या माध्यमातून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2014 आणि 19 याचा आढावा घेतला होता प्रत्येक मतदारसंघानुसार. आता आपण पुढील काही व्हिडिओमध्ये प्रत्येक मतदारसंघात 2019 आणि 24च्या विधानसभा निवडणुकीत काय बदल झाला होता ते आपण थोडक्यात बघणार आहोत. तर सर्वप्रथम नंदुरबार लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेणार आहोत. कारण प्रत्येक लोकसभा मतदारसंघाअंतर्गत 6 विधानसभा मतदारसंघ येतील अशी 2009 साली स्थापन करण्यात आलेल्या निवडणूक पुनर्रचना आयोगाने अशी रचना केलेली आहे. तर 2024च्या विधानसभा निवडणुकीत निकालानंतर आपण पूर्ण महाराष्ट्रामधील जे मतदारसंघ आहेत 288 विधानसभा मतदारसंघ, त्यामध्ये भगव्या कलरमध्ये जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तर ते बीजेपीचे उमेदवार तिथून निवडून आलेले आहेत. त्यानंतर रेड आहे सीपीआय, त्यानंतर ग्रीन आहे एमआयएम आणि एनसीपी शरद पवार आणि एनसीपी अजित पवार, तसेच शिवसेना शिंदेची शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, असे सर्व सविस्तर या नकाशामध्ये आपण कलर्सनुसार त्या त्या मतदारसंघातून कोणत्या पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत ते या स्क्रीनच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल. नंदुरबार लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघ, 4 विधानसभा मतदारसंघ हे नंदुरबार जिल्ह्यातील आहेत, तर 2 विधानसभा मतदारसंघ हे धुळे या शेजारील जिल्ह्यातील 2 विधानसभा मतदारसंघ घेऊन अशा 6 विधानसभा मतदारसंघाचा मिळून नंदुरबार लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आलेला आहे, जो की आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय. त्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार आणि नवापूर हे 4 विधानसभा मतदारसंघ, त्याचबरोबर धुळे जिल्ह्यातील साक्री आणि शिरपूर विधानसभा मतदारसंघ हे या नंदुरबार लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतात. आता 2024च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून म्हणजे पहिला क्रमांकाचा विधानसभा मतदारसंघ अक्कलकुवा, या विधानसभा मतदारसंघातून आमशा पाडवी हे शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून केसी पाडवी काँग्रेसचे विजयी झाले होते. तर 2024च्या विधानसभा निवडणुकीत केसी पाडवी यांचा पराभव आमशा पाडवी यांनी केला. अवघ्या 2904 मताच्या मताधिक्याने आमशा पाडवी हे या मतदारसंघातून विजयी झाले. तिसऱ्या क्रमांकाची मतं हिना गावित, विजयकुमार गावित यांच्या कन्या, ज्या की लोकसभा निवडणूक 2024च्या पराभूत झाल्या होत्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून, त्या देखील या निवडणूक रिंगणात होत्या. आणि चौथ्या क्रमांकावर पद्माकर वळवी हे या मतदारसंघातून होते. आता दुसऱ्या क्रमांकाचा विधानसभा मतदारसंघ शहादा, 2024च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून पुन्हा राजेश पाडवी हे विजयी झाले होते. 2019च्या विधानसभा निवडणुकीत राजेश पाडवी हेच या मतदारसंघातून विजयी झाले होते आणि पुन्हा भाजपचे राजेश पाडवी हे या मतदारसंघातून विजयी झाले. त्यांनी राजेंद्र कुमार गावित यांचा पराभव केला होता, जे की इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाचे उमेदवार. आणि मागील निवडणुकीमध्ये 2019च्या निवडणुकीमध्ये राजेश पाडवी यांनी पद्माकर वळवी यांचा पराभव केला होता. तिसऱ्या क्रमांकाची मतं गोपाल भंडारी यांना या
2024च्या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती आणि चौथ्या क्रमांकाची मतं ही नोटाला मिळाली होती. या 2024च्या विधानसभा निवडणुकीत 53,204 मताच्या मताधिक्याने राजेश पाडवी हे विजयी झाले होते. 2019च्या विधानसभा निवडणुकीतील मताधिक्य 7,991 होतं. त्याची तुलना जर 2024च्या विधानसभा निवडणुकीत केली तर मोठ्या प्रमाणावरती मताधिक्य वाढलेलं दिसून येते. कारण महायुतीकडून असणारे 3 पक्ष आणि महाविकास आघाडीकडून असणारे 3 पक्ष या अशी लढत ही 2024च्या विधानसभा निवडणुकीत झाली होती. लाडकी बहीण योजनेचा देखील मोठा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्रातील निवडणुकीवर झालेला आपल्याला दिसून आला. तिसऱ्या क्रमांकाचा विधानसभा मतदारसंघ नंदुरबार विधानसभा मतदारसंघ, ज्या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व विजयकुमार गावित हे करत आहेत. त्यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत देखील भाजपचे उमेदवार म्हणून ते विजयी झाले होते. तेव्हाचं मताधिक्य त्यांचं 70,396 होतं आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचं 76,247 मताधिक्य आहे. थोड्या प्रमाणात मताधिक्य वाढलेलं दिसून येतं. त्यांनी किरण तडवी यांचा पराभव केला, जे की काँग्रेस पक्षाकडून होते. आणि मागील निवडणुकीमध्ये 2019च्या विधानसभा निवडणुकीत विजयकुमार गावित यांनी उदयसिंग पाडवी यांचा पराभव केला होता, जे की राजेश पाडवी भाजपमध्ये होते. परंतु नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून उदयसिंग पाडवी हे काँग्रेसकडून 2019च्या निवडणुकीमध्ये रिंगणात होते आणि त्यांचा पराभव विजयकुमार गावित यांनी तेव्हा केला होता. तर 24च्या विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाचे मते हे वासुदेव गांगुर्डे यांना, जे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उमेदवार होते, आणि चौथ्या क्रमांकाची मतं ही फिरोज तडवी यांना मिळाली होती. पुढील विधानसभा मतदारसंघ नवापूर. नवापूर विधानसभा मतदारसंघात 2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे शिरीष कुमार नाईक हे विजयी झाले होते आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीत देखील पुन्हा शिरीष कुमार नाईक हे काँग्रेसचे उमेदवार या 6 विधानसभा मतदारसंघापैकी एकमेव काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले दिसून येते. त्यांनी अपक्ष उमेदवार शरद गावित यांचा पराभव केला आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत देखील त्यांनी अपक्ष शरद गावित यांचाच पराभव केला होता. 2019चं मताधिक्य त्यांचं 11,335 होतं. तर 2024च्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या 1,121 मताच्या मताधिक्याने ते विजयी झाले. तिसऱ्या क्रमांकाचे मत भरत गावित यांना मिळाली होती, जे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते. आणि चौथ्या क्रमांकाची मतं ही रणजित गावित यांना मिळाली होती. पुढील विधानसभा मतदारसंघ साक्री. साक्री विधानसभा मतदारसंघ हा धुळे जिल्ह्यातील आहे, परंतु नंदुरबार लोकसभा मतदारसंघाला जोडलेला आहे. आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत या साक्री विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार मंजुळा गावित या विजयी झाल्या होत्या. 2024ची विधानसभा निवडणूक मंजुळा गावित यांनी शिवसेना पक्षाकडून लढवली आणि महायुतीच्या उमेदवार असल्या कारणाने 5,584 मताच्या मताधिक्याने त्या विजयी झाल्या. त्यांनी प्रवीण चौरे यांचा पराभव केला, जे की काँग्रेसचे उमेदवार होते. 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना 7,265 मताधिक्य होतं आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीत 5,584 मताच्या मताधिक्याने मंजुळा गावित या मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. तिसऱ्या क्रमांकाची मतं ही मोहन सूर्यवंशी अपक्ष उमेदवाराला होती आणि चौथ्या क्रमांकाची मतं यशवंत मलचे यांना या 2024च्या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती. पुढील विधानसभा मतदारसंघ शिरपूर विधानसभा मतदारसंघ.
या मतदारसंघातून 2019च्या विधानसभा निवडणुकीत काशीराम पावरा भाजपचे उमेदवार विजयी झाले होते आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीत देखील काशीराम पावरा हेच या मतदारसंघातून विजयी झाले. 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचं मताधिक्य 49,174 होतं. तर 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचं मताधिक्य फार मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं दिसून येते, कारण महायुतीची मतं मोठ्या प्रमाणावरती त्यांना मिळाली. 1,45,944 मताच्या मताधिक्याने ते विजयी झाले. त्यांनी अपक्ष उमेदवार जितेंद्र ठाकूर यांचा पराभव केला. 2019च्या विधानसभा निवडणुकीत देखील जितेंद्र ठाकूर हे अपक्ष उमेदवार होते आणि त्यांचा पराभव काशीराम पावरा यांनी केला होता. तिसऱ्या क्रमांकाची मतं ही बुधा पावरा यांना मिळाली. तर चौथ्या क्रमांकाची मतं वर्षा वसावे यांना मिळाली होती. अशा प्रकारे आजच्या आपण या व्हिडिओमध्ये नंदुरबार विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघाचा नंदुरबार लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे. पुढील व्याख्यानामध्ये आपण नवीन काही विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. तर थांबूया आज आपण येथे. धन्यवाद.